एकदाच मंगळावर जाणं सोपं आहे, पण अमेरिकेत जाणं नाही रे बाबा, असं आता सध्या सोशल मीडियावर चांगलंच ट्रेंड होतंय। कारणही तसंच आहे। अमेरिकेने परदेशी नागरिकांसाठी विजाचे नियम इतके कठीण केलेत की आता अमेरिकेचा विजा सहज मिळणं फार अवघड झालंय। मात्र आता इथंच चीननं संधी साधली। गेल्या महिन्यामध्ये बीजिंगनं सुरू केलेल्या के विजा हा वर्ल्ड क्लास स्किल्ड आणि टेक्नॉलॉजीच्या शर्यतीमध्ये अमेरिकेला मागे टाकण्याच्या चीनच्या वाढत्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून बोललं जातंय। तर काय हे प्रकरण आहे? दरम्यान आता चीनचा के विजा हा अमेरिकेच्या H1B विजा सारखाच आहे, म्हणजे समतुल्य आहे। के विजा हा चीनच्या विद्यमान विजा योजनांना पूरक आहे, ज्यामध्ये परदेशी व्यावसायिकांसाठी आर विजा समाविष्ट आहे, परंतु त्यात काही शिथिलता देखील करण्यात आलेल्या आहेत। जसं की अर्जदाराला अर्ज करण्यापूर्वी नोकरीची ऑफर असणं आवश्यक नाहीये, म्हणजे तुमच्याकडे नोकरीची ऑफर नसतानाही तुम्ही चीनमध्ये जाऊ शकता। आता ट्रम्प यांच्या काळामध्ये परदेशी विद्यार्थी आणि स्किल्ड कर्मचाऱ्यांना H1B विजाचे शुल्क तब्बल $1 लाख पर्यंत वाढवण्यात आले, म्हणजे भारतीय रुपयात 88 लाख रुपये, कोटी रुपये तर खर्च करावेच लागतील। त्यामुळे काही बिगर अमेरिकन व्यावसायिक आणि विद्यार्थी हे आता इतरत्र जाण्याचा विचार करतात, म्हणजे ते आता त्यांना अमेरिकेत नाही राहायचं। आता अमेरिकेतील इमिग्रेशनच्या कडक धोरणांमुळे बीजिंगला जागतिक स्तरावर परदेशी प्रतिभा आणि गुंतवणुकीची ही मोठी संधी वाटत आहे। चीनी पदवीधरांमध्ये बेरोजगारी ही अजूनही जास्त प्रमाणात तिथे आहे आणि वैज्ञानिक आणि तांत्रिक क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी तिथे तीव्र कॉम्पिटिशन स्पर्धा देखील आहे। परंतु चीनचं नेतृत्व कौशल्याची कमतरता भरून काढण्यासाठी उत्सुक आहे। गेल्या अनेक दशकांपासून चीनमधील ब्रिलियंट वर्कर्स विकसित देशांमध्ये चाललेले आहेत। बरेच लोक अमेरिका आणि युरोपमध्ये शिक्षण पूर्ण करतात आणि तिथेच राहतात आणि तिथेच कामही करतात। त्यामुळे चीनमध्ये हुशार कामगारांची उणीव आहेच। मात्र काही समस्या पण आहेत। आता चीनी लोकांचा बेरोजगारीचा दर जवळजवळ 18% आहे। अधिक परदेशी व्यावसायिकांना आकर्षित करण्याच्या मोहिमेवर आता त्यामुळेच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत की परदेशी व्यावसायिक हे नवीन तंत्रज्ञान आणण्यास आणि विविध आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन आणण्यास मदत करू शकतात, परंतु के विजा धोरण लागू झाल्यामुळे काही चीनी तरुण जे तिथे आहेत त्यांना हे कॉम्पिटिशन देखील वाढवू शकतं। सोबतच चीन हा जगातील सर्वाधिक आबादीवाला देश आहे। सुमारे 1.4 अब्ज लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये 2023 पर्यंत फक्त 7,11,000 परदेशी कामगार होते। त्यामुळे आता चीन जरी परदेशी नागरिकांसाठी देशाची दारं खुली करत असला तरी मुंबईप्रमाणे परदेशी लोकांना इथून पळवा असं आंदोलन चीनमध्ये सुरू झालं नाही तर नशीब समजा। जोकसपाट, पण तुम्हाला अमेरिकेऐवजी जर चीनला नोकरी किंवा शिक्षणासाठी जायला आवडेल का हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा। आणि असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राइब करायला विसरू नका।